श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 रुद्राक्ष माळापैकी एका रुद्राक्ष माळेला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, हा व्हिडिओ जर तुझ्यापर्यंत आला असेल तर समजून घे, हा योगायोग नाही. तुला वाटतं सगळं थांबले, पण थांब, स्वामीचा आशीर्वाद अजून बाकी आहे. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एक शक्ती शांतपणे तुझ्या मागे उभी असते. रात्रीचा अंधार, सगळीकडे शांतता, पण त्या शांततेत एक अदृश्य शक्ती काम करत आहे. तुला वाटते सगळं संपले, पण तुला माहीत नाही स्वामी तुझ्यासाठी काहीतरी मोठं घडवून आणत आहे. तुझ्या आयुष्यात एक असा काळ आला जिथे प्रत्येक दरवाजा बंद झाला, जवळचे लोक दूर गेले आणि शत्रू हसत राहिले, पण तू एकटाच उभा होतास आणि मनात एक प्रश्न, आता पुढे काय? त्या रात्री अचानक तुझी नजर एका फोटोवर पडली. स्वामीच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, जणू तुला काही सांगत होते. आणि त्या क्षणी तुझ्या मनात एक शांतता आली, एक विश्वास निर्माण झाला. मी एकटा नाही. दुसऱ्या दिवशी काहीतरी बदलायला लागलं. जे काम अडलेलं होतं ते अचानक सुरू झालं. ज्यांनी साथ सोडली तेच परत येऊ लागले आणि शत्रू तेच घाबरायला लागले, कारण आता तुझ्या मागे स्वामीचा हात होता. फक्त नशिबाचा खेळ नव्हता, हा होता स्वामीचा चमत्कार. त्याने तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला आणि योग्य वेळी तुला न्याय दिला. जर तू अजूनही संकटात असशील तर लक्षात ठेव, स्वामी कधीच उशीर करत नाही. ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर समज तुझ्या आयुष्यात चमत्कार सुरू झाला आहे. जर तुला वाटत असेल हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक कर. माझ्या बाळा, एक वेळ तुझ्यावर अशी आली जेव्हा तुझं नाव घेतलं तरी लोक टाळायचे. तू काही बोलायच्या आधी तुला कमी समजलं जायचं. तुझ्या मेहनतीवर शंका घेतली गेली, तुझ्या स्वप्नावर हसण्यात आलं आणि तुझ्या शांततेचा अर्थ कमजोरी लावण्यात आलं. नातेवाईकांनी तुला कधीच समजून घेतलं नाही. त्यांना फक्त तुझं अपयश दिसलं, पण तू अजून किती लढत आहे हे त्यांना कधी पाहिलं नाही. शेजाऱ्याने तुझ्या आयुष्यापेक्षा तुझ्या चुकांमध्ये जास्त रस. तुझी एक चूक त्याच्यासाठी चर्चा बनायची. तुझे दुश्मन ते तर वाट बघत होते, तू कधी पूर्णपणे कोसळतोस, तू परत उभा राहणार नाही असं त्यांना वाटायचं. पण इथेच खेळ उलटा झाला. तू काही बोलला नाही, कोणाशी भांडला नाहीस, फक्त स्वतःला बदलायला सुरुवात केलास. तुझं नशीब हळूहळू वळायला लागलं. तुझ्या मेहनतीला दिशा मिळाली, तुझ्या शांततेला ताकद मिळाली आणि तुझ्या नावाला किंमत मिळायला लागेल. आज तेच लोक जे तुला ओळखत नव्हते तेच आता तुझ्याशी जवळीक दाखवत आहे, कारण आता त्यांना तुझी गरज आहे. तुझे दुश्मन आता समोर येत नाही, ते लांबूनच बघत आहे, कारण त्यांना कळाले तू जुना माणूस राहिला नाही. नातेवाईकाच्या बोलण्यात, आवाजात बदल आहे, शेजाऱ्याच्या नजरेत आदर आहे. ज्याने तुला दुखवलं त्याच्या मनात पश्चाताप आहे. आज तू काही सिद्ध करत नाही, कारण तुझं अस्तित्वच उत्तर आहे. तुझ्यासाठी धक्का आहे. लक्षात ठेव, हे फक्त सुरुवात आहे, कारण जे पुढे होणार आहे ते पाहून फक्त लोक एकच बोलतील, आपण याला ओळखण्यात चूक केली. होय माझ्या लेकरा, सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, तुझ्या यशाने तुझ्या आपल्या आनंदात झाला नाही तर त्यातून त्यांना एक वेदना झाली, कारण त्यांना समजलं की त्याच्याकडे फक्त शब्द नाहीत, फक्त पश्चाताप आहे. त्याच्याकडे येण्यासाठी कारण नाही आणि तू राहण्यासाठी बहाणा नाही. तुझ्या शेजाऱ्याची नजर बदलली, नातेवाईकाची भाषा बदलली,
तुझ्या दुश्मनाची हिंमत संपली, कारण आता त्यांना दिसतंय तुझं नशीब तुझ्या बाजूने उभा आहे. आज तू जिथे आहे ते फक्त यश नाही बाळा, एक उत्तर आहे. ज्याने तुला कमी समजलं त्याच्यासाठी आता तुझ्या आयुष्यातील सुरुवात होणार आहे. बघ, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या देवाने तुझी साथ कधीच सोडली नाही बाळा. विश्वास ठेव, सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. होय माझ्या लेकरा, तू फक्त थोडा थांबला होतास. तुझा विश्वास डगमगला, पण सगळं काही शांतपणे चालत होता. जिथे अपेक्षा होती तिथे निराशा मिळाली, जिथे आधार हवा होता तिथे एकटेपणा उभे राहिला. तू मनात विचार केलास, देव माझ्याकडे बघतही नाही, पण खरी गोष्ट वेगळीच. देव तुझ्या प्रत्येक पावलाकडे लक्ष ठेवून आहे. तू पडला तेव्हा तो पाहत होता, तू रडला तेव्हा तो ऐकत होता, तू थांबलास तेव्हा तुझ्यासाठी मार्ग तयार करत होता. तुझ्या देवाने तुला कधीच एकटं सोडलं नाही. कधी कधी उशीर होतो, पण तो उशीर तयारीसाठी असतो. आज तू जिथे आहे ते फक्त तुझ्या प्रयत्नाने आहेस, तर त्या शक्तीमुळे जिने तुला पडू दिलं नाही. आज परिस्थिती दूर गेले आणि बघ आता तुझे दुश्मनसुद्धा पश्चाताप करतील. देव जेव्हा शांत असतो तेव्हा तो सर्वात मोठा काम करत असतो. तुझ्या प्रत्येक अपमानाची नोंद होत आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवलं जात आहे. आता परिस्थिती बदलणार आहे, तुझं नशीब हलणार आहे. जे तुला दुर्लक्ष करत होते तेच तुला बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुझं कौतुक होणार आहे. होय बाळा, सगळं त्या शक्तीचं काम आहे, ज्याने तिला कधीच एकटं सोडलं नाही. पण थोडं थांब, अजून थोडा विश्वास ठेव, कारण जे पुढे येत आहे ते पाहून सगळे फक्त बघत राहणार आहे. आणि तेव्हा तुला जाणवेल, उद्या उशीर करतो पण कधी चुकीचं करत नाही. विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 धन्यवाद.